नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऋषिकेश आणि जानकी दोघंजण इथे देवळात आलेली आहेत. जानकी तिचं व्रत पूर्ण करण्यासाठी इथे आली आहे. ती प्रार्थना करते की नानासाहेबांना लवकरात लवकर बरं वाटू दे. देवीला हळदी कुंकू फुलं वाहते आणि मग त्याच्यानंतर इथे ती तिच्या व्रताला म्हणजेच प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते आणि ऋषिकेश तिथे उभं राहून तिला साथ देतोय. नुसतं उभं राहिल्यानं पण साथ मिळते बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे ऋषिकेश उभा राहिला आणि जानकी प्रदक्षिणा घालते. ऋषिकेश जानकीला इथे प्रेमाने बघतोय, देवीची प्रार्थना करतोय. तो सुद्धा त्याच्याही डोळ्यात इथे पाणी येते आणि इकडे जानकी देवीला प्रार्थना करते की नानांना लवकरात लवकर बरं वाटू दे. तर इकडे गुलाबरावाने आता जानकीनं सांगितल्याप्रमाणे साड्या वगैरे आणून ठेवल्या आहेत. ऐश्वर्या लपत लपत येते आणि गुलाबराव रूममधनं बाहेर पडल्यानंतर जानकीच्या इथे रूममध्ये जाते आणि ती काहीतरी विचार करते आणि त्यातलीच एखादी साडी आहे ती इथे उचलते. आता बघूया हिच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे आणि नेमकं काय करणार आहे ते. कारण जानकीची साडी तर तिने इथे उचलली आणि ती इथे निघून गेली आहे. बघूया ही काय करणार आहे ते. तर आता प्रेक्षकांनो, हिच्या डोक्यात बहुतेक अजून काहीतरी आलेलं आहे आणि भयानक काहीतरी करेल असं वाटतंय. कारण ती इथे सुडालाच पेटले, कारण जानकीनं तिला इथे खूप मारलेलं आहे नाही का. तर इकडे आजी आली आहे आईंच्या जवळ. फळं खा म्हणून सांगते. आई नको म्हणतायत आणि आजी आपलं नेहमीचं काम चालू ठेवते, ते म्हणजे कान भरायचं. ती म्हणते असं व्रत वगैरे करून उपास करून असं काही होणार नाही आहे. जानकी दिखावा करते. तू दिखाव्याला भुलतेय जानकीच्या. अगं पूर्वीच्या काळी असं व्हायचं गं, जे त्यावेळी साध्वी विदुषी होत्या त्यांच्या काळात तसं व्हायचं की अंगारा लावल्यावर शुद्धीवर आले किंवा उपास करून कोणीतरी शुद्धीवर आलं. आत्ताच्या काळात असं होत नाही असं म्हणून आजी आईंचे कान भरत असतात. तर आई सांगत असतात, अगं नाही, जानकीनं ज्या दिवशी अंगारा लावला ज्या वेळेला त्याच्यानंतरच नानांना इथे शुद्ध आली आहे. आणि मला ना आता समजत नाही आहे की नेमकं माझं काय चाललं आहे ते. माझं मन गांगरलं आहे. माझं एक मन म्हणतं आहे की जानकी असं वागणार नाही आणि दुसऱ्या वेळी तू आणि ऐश्वर्या जेव्हा बोलता त्यावेळेला माझं मन ऐश्वर्या आणि तुमच्यावर विश्वास ठेवतं, म्हणजेच आईंवर विश्वास ठेवतं. तर आई सांगतात, म्हणजे आजी सांगतात, अगं मी तुझी आई आहे, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, तू तुझ्या दुसऱ्या मनाचंच ऐक, तू भोळी आहेस खूप आणि त्या भोळेपणाचा जानकी इथे फायदा घेते, नुसता दिखावा करते, ती खोटेपणाचा ढोंग करते असं म्हणून इकडे आई सांगत असतात, म्हणजे आजी सांगत असतात आईला. आणि मला आईंचं लगेच अजब वाटतं, म्हणजे लगेच त्या जानकीबद्दल पण चांगलं वागतायत बोलतायत आणि इकडे ऐश्वर्याला पण काही करत नाही आहेत. आजी जेव्हा इकडे ऐश्वर्याबद्दल किंवा जानकीबद्दल कान भरतात तेव्हा त्या आजींच्या बाजूनं बोलतात. तर इकडे प्रदक्षिणा घालता बिचाऱ्या जानकीला चक्कर आली आहे बरं का. आणि ऋषिकेश इथे जवळ आहे त्यामुळे त्यानं तिला इथे सावरलंय आणि तो म्हणतोय, काय होतंय का तुला. तर जानकी म्हणते की नाही, मी माझं व्रत पूर्ण करणार आणि मी प्रदक्षिणा पूर्ण करते. 20च प्रदक्षिणा राहिलेत त्या मी लवकरात लवकर इथे पूर्ण करते असं म्हणून इथे ती प्रदक्षिणा घालतीये. चक्कर तर आली आहे तिला. त्याला ऋषिकेशनं सावरलंय. ती पाणी पिणार नाही म्हणून सांगते, माझं निर्जळी व्रत मी पूर्ण करणार आणि नानांना लवकरात लवकर इथे बरं वाटू दे म्हणून परत इथे ती प्रार्थना करते आणि आपल्या राहिलेल्या प्रदक्षिणा ज्या काही आहेत त्या पूर्ण करायला सुरुवात करते. अडथळा येतो पण ती तो पार करते. अशी भक्ती आणि अशी श्रद्धा असली पाहिजे आपली देवावर. जानकी प्रदक्षिणा घालायला पुन्हा सुरुवात करते. त्याच्यानंतर इथे ऋषिकेश म्हणतो, जानकीच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं देवीकडे प्रार्थना करतो. तर जानकी प्रार्थना करते की नानासाहेबांना लवकरात लवकर इथे बरं वाटू देत. आणि तेवढ्यात देवळातले गुरुजी त्यांच्याजवळ येतात. ऋषिकेशला विचारतात की नानांची तब्येत कशी आहे. ऋषिकेश म्हणतो की हळूहळू सुधारणा होतीये. तर गुरुजी म्हणतात, जी काही सुधारणा झाली आहे ती हिच्यामुळे झाली असं म्हणतात. आणि तेव्हा ऋषिकेशचं लक्ष जानकीकडे न जाता देवीकडे जातं आणि ऋषिकेश म्हणतो की हो, देवी आईमुळेच इथे नानासाहेबांच्या तब्येतीत म्हणजेच नानांच्या तब्येतीत इथे सुधार पडतोय. तर गुरुजी म्हणतात, देवी आई आहेच पण जानकीने जे व्रत केले त्या व्रतामुळे इथे नानांच्या तब्येतीत सुधारणा होते. कलियुग आलंय आणि या कलियुगात थोडीशीच हातावर मोजण्या इतकी माणसं असतात जी चांगली असतात. हल्ली सख्खेसुद्धा सावत्रासारखे वागतायत आणि या अशा माणसांमध्ये जानकीसारखा व्यक्ती म्हणजे जानकीसारख्या चांगलपणा असलेल्या व्यक्ती तग धरून आहेत आणि त्याच्यामुळेच हे जग चाललंय. आणि नानासाहेब आत्ता जे काही प्रकृतीत सुधारणा होतीये त्यांच्या ते फक्त जानकीमुळे होतीये, कारण तिची श्रद्धा खरी आहे आणि या खऱ्या श्रद्धेमुळं ती इथे
प्रार्थना करते आणि देवी तिच्यावर इथे प्रसन्न होते असं म्हणून इथे गुरुजी सांगतात. ऋषिकेशच्या अंगावर क्षणभर मुठभर मास चढतं बरं का. जानकीचं कौतुक केलं आहे त्याच्यामुळे. पण मला पण छान वाटलं इथे जानकी जे व्रत करते ते बघून. तर गुरुजी सांगतात की हिच्यामुळेच आता पुढे तब्येतीत सुधारणा होईल आणि जानकी आपलं व्रत नेटाने पूर्ण करील. देवी आईसुद्धा तिला इथे साथ देते असं म्हणून ते सांगतात. आणि नंतर जानकी इथे देवीची परत प्रार्थना करते. प्रदक्षिणा पूर्ण होत आहे तिच्या. तर आजी इकडे आईचं कान भरण्याचं काम पुन्हा जोरात करतायत. त्या म्हणतायत की तुझं चुकतंय, तू जानकीवर आंधळा विश्वास ठेवतेस, तसं करू नकोस. आधीच्या काळात ते ठीक होतं पण आत्ताच्या काळात असं होणं शक्यच नाही असं म्हणून त्या म्हणतायत. पण इकडे आई म्हणतायत की फक्त मला आता जानकी जे व्रत करते आणि त्याच्यामुळे नानासाहेबांच्या तब्येतीत जी काही सुधारणा होते हा एवढाच दिलासा आहे माझ्या मनाला. आणि आत्ता तरी सध्या या सगळ्या गोष्टींपेक्षा मला नानासाहेबांची तब्येत सुधारणं किंवा नाना बरे होणं एवढंच महत्त्वाचं आहे. आणि असं म्हणतात आणि त्या इथे नानांच्या खोलीत जायला निघतात. आणि आजी म्हणतात किती तू बोळसट आहेत, कर्म माझं, तुला किती समजवायचं, तुला काही फरकच म्हणजे तुझ्यात काही बदलच होत नाही आहे, तू ही फळं खा आणि निवांत राहा असं म्हणून सांगतात. आई तरी फळं खायला तयार नाही आहेत तरी त्या फळ खा असं सांगतायत आजी. आणि नंतर आजी आपणच इथे फळ खात बसल्यात बरं का. आणि म्हणतात की अगं बाई ऐश्वर्या कुठे राहिली आहेस तू जो सापशिडीचा खेळ रचलायस त्याच्यात जानकी हळूहळू वर चढतीये. तिनं आता सुमित्रेचा विश्वास परत इथे पकडायला चालू केला आहे, विश्वास परत मिळवायला सुरू केले आणि तू अशी सापासारखी हळूच इथे खाली घसरलीस. या आजीला जेव्हा कळेल ना की ऐश्वर्यानेच खरं ढकललं होतं तेव्हा आजीची कशी बंबेरी उडेल नाही का. आणि या आजीला सुद्धा एकदा ढकलून दिलं पाहिजे त्या ऐश्वर्यानेच असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. असली आजी असण्यापेक्षा नसलेली बरी बरं का. तर इकडे आता एक माणूस इथे आला आणि तो मॅडमना फोन करतोय, म्हणजेच ऐश्वर्याला इथे फोन करतोय म्हणून. आणि मग ऐश्वर्याशी म्हणतो की काम एकीकडे सांगायचं आणि कुठे गेल्या त्या. आणि तोपर्यंत इथे ऐश्वर्या म्हणते की बाहेर या. तर इथे गाडीमध्ये कोणतरी बसले, तो माणूस जातोय. पाठून जर आपण बघितलं तिच्या लुककडे तर ही जानकीच बसली असं आपल्याला वाटतंय बरं का. आणि आवाजसुद्धा जानकीचा येतोय. ती म्हणते तुझं काम वेळेवर होईल ना, तू तुझ्या पार्टनरला घेऊन वेळेवर तिथे जा आणि काम झालं पाहिजे. आणि तो म्हणतो माणूस की गावातल्या माणसांनी बघितलं तर ती म्हणते की ही सगळी कामं मीच करायची का, गावातल्या माणसांना कसं सांभाळायचं किंवा काय करायचं आहे तुझं तू बघ आणि माझं काम वेळेत आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. तर इथे देवीला आता प्रदक्षिणा पूर्ण करून झाल्या आहेत. जानकी देवीची प्रार्थना करते आणि माफ कर म्हणते, मध्ये खंड पडला जरासा आपण प्रदक्षिणा घालताना पण मी तो पूर्ण केला आणि तू साथ दे मला. तुझ्या साथीनं मी हे व्रत नक्कीच पूर्ण करीन आणि नानासाहेबांना माझ्या वडिलांना इथे लवकरात लवकर बरं कर असं म्हणून इथे रडत देवीला इथे हात जोडते. तर इकडे ऐश्वर्या आपलं कारस्थान करतेच आहे. ती सांगते हे पैसे ॲडव्हान्स आहेत आणि काम झाल्यावर तुला बाकीचे पैसे मिळतील आणि काम करायचं आणि तुझ्या पार्टनरला घेऊन इथून निघून जायचं. बाकी माझं नाव इथे कुठे येत्या कामा नाही आहे आणि तुझं काम इथे चोख झालं पाहिजे असं म्हणून ती इथे सांगते. बघूया हिचं काम नक्की काय येते ते मात्र सस्पेन्समध्ये आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे चमत्कार बघा, ज्यावेळी जानकीने इथे देवीला नमस्कार केला, हात जोडला, त्यावेळेला देवीने इथे उजवा कौल दिला. फूल खाली पडलं देवीला वाहिलेलं. त्यामुळे ऋषिकेश आणि जानकीसुद्धा इथे खुश झालेत. गुरुजी येत आहेत आणि म्हणतायत की देवीनं तुम्हाला उजवा कौल दिलाय, तुमची प्रार्थना, तुझं व्रत जे काही आहे ते नक्की इथे देवीपर्यंत पोचतंय. लवकरात लवकर नानासाहेब बरे होतील. तू तुझं व्रत इथे असंच चालू ठेव असं म्हणून इथे गुरुजी सांगतात आणि गुरुजींना दोघे नमस्कार करतात, गुरुजींचे आशीर्वाद घेतात आणि इथे घरी जायला निघतात. बघूया प्रेक्षकांनो पुढे काय काय होतंय ते, कारण देवीनं तर कौल दिलाय पण आता ऐश्वर्या जे काही कारस्थान करते त्यामुळं काहीतरी इथे भानगड नक्कीच होणार आहे. आणि ऐश्वर्याचा चेहरा कधी समोर येतो आपण वाट बघत राहणं गरजेचं आहे. तर इकडे ऐश्वर्यानं आपलं काम पूर्ण केलं आहे बरं का. म्हणजे आता ती आपल्याला मगाशी पाठमोरी दाखवत होती व्यक्ती कोणतरी आहे, पण ती इथे जानकीचं रूप घेऊन ऐश्वर्याच इथे गाडीत बसली आहे. सेम जानकीसारखा नट्टापट्टा केला आहे, जानकीसारखा पदर डोक्यावर घेतला आहे, बांगड्या दागिने सगळं इथे जानकीसारखं केलं आहे बरं का तिने. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंजणं बसलेत. जानकीला ऋषिकेश विचारतोय की तुला काहीतरी खायला आणू का. तर ऋषिकेशला ती म्हणते की मला खायला काही नको, माझं व्रत आहे, मी ते पूर्ण करणार आहे आणि माझं जर पोट
भरायचं असेल तर तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही इथे बोलून मोकळे व्हा. प्लीज एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला असं कोंडून ठेवू नका आणि तुम्ही तुमचं मन जे काही आहे ते बोलून मोकळं करा. तर ऋषिकेश आणि जानकी तिथल्याच एका बाकड्यावर बसतात आणि ऋषिकेश म्हणतो की आपलं घर किती विस्कटलं. ऐश्वर्याने तिचं काम पूर्ण केलं आहे आणि आपल्या घरात आधीसारखं काही नाही आहे. नवरात्रीच्या दिवसात तू आणि आई किती छान पद्धतीनं घर सजवायचा, घट बसायचे आपल्या घरात, पण ऐश्वर्याने यावेळी काही केलेलंच नाही आहे. तिनं गैरसमजाचं वादळ तुमच्या मनामध्ये निर्माण केलं आहे आणि आता आपलं घर मोडलं आहे, म्हणजे आपली नाती विश्वास जे काही आहे तो मोडकळीस आला आहे. तरी ते जानकी त्याला खूप छान समजावते. अहो आपली माणसं आहेत ती आणि अशा किती ऐश्वर्या आल्या तरी आपलं घर आणि आपला विश्वास ती तोडू शकणार नाहीत. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, गैरसमजाचं वादळ आहे ते. गैरसमजाचा रंग एकदा का गडद झाला की तो लवकरात लवकर निघू शकणार नाही. तू इकडे नानासाहेबांसाठी प्रार्थना करतेस, नानांसाठी प्रार्थना करतेस, व्रत करतेस, पण तिकडे ऐश्वर्या तुला वाईट दाखवण्याची एकही संधी सोडत नाही आहे. कधी कधी मला वाटतं की सयाजीरावांकडे जाऊन बोलावं आणि तुमच्या मुलगीला आम्ही चांगलं म्हणून सुधारण्याचा प्रयत्न केला किंवा सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला, पण तिलाच इथे सुधारायचं नाही असं जाऊन सांगावं असं वाटतं. तर जानकी म्हणते की ते ऐश्वर्याचे बाबा आहेत, ते मुळात कुणाच्या बाजूने आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे आणि तुम्ही जर का असं केलं तर मनं आणखीनच दुखावतील आणि नानासाहेबांची तब्येत आत्ता महत्त्वाची आहे, नानांची तब्येत महत्त्वाची आहे. तर आत्ता आपण हा जो प्रसाद आहे तो घरात जाऊन देऊया. हे फूल आहे ते मला नानांजवळ ठेवायचे, नानांना लवकरात लवकर बरं वाटू देत आणि मग आपण या सगळ्याकडे बघूया असं ती इथे म्हणते आणि दोघंजण इथे घरी जायला निघतात. तर इकडे ऐश्वर्या गाडी चालवते आणि स्वतःच्याच इकडे ॲक्टिंग स्किलवर, स्वतःच्या नट्ट्यापट्ट्यावर कौतुक करते आणि म्हणते जानकीनं ह्या मला रूपात बघितलं तर तिच्या डोक्याचा पदर इथे ढळून जाईल. पण गाडी इथे अचानक बंद पडली बरं का. आणि प्रेक्षकांनो मजा बघा कसा इथे ट्विस्ट घेत आहेत किंवा कसं हे करतायत ते. गाडी तिथेच बंद पडली आहे, तिथे गाडीत ऐश्वर्या आहे आणि ऋषिकेश आणि जानकीसुद्धा त्याच गाडीच्या इथे मागे आहेत. या दोघं त्या काकांशी बोलत आहेत पण दोघांचं लक्ष त्या आपल्या गाडीकडे अजिबात गेलेलं नाही आहे किंवा ही आपली गाडी आहे असं म्हणून त्यांनी बघितलं सुद्धा नाही आहे. जानकीच्याकडे ऐश्वर्याचं सुद्धा लक्ष नाही आहे. ऐश्वर्या गाडी दुरुस्त करायला इथे बाहेर येते, ती गाडीचं बोनेट इथे उघडते, काहीतरी चेक करते गाडीमध्ये आणि तिथूनच जानकी आणि ऋषिकेश दोघंजण इथे क्रॉस झालेत. कसं म्हणजे सीन घेतात किंवा कसं करतात बघा. इकडे दोघांचं अजिबात लक्ष नाही आणि ऐश्वर्याचं सुद्धा इथे लक्ष नाही आहे, त्यामुळे मजा वाटते बघायला. आणि त्याच्यानंतर इकडे तेवढ्यात तिथे जानकीचा पाय अडखळतो, ऋषिकेश तिला इथे सावरतो, म्हणजे कसे संकेत दिले जातात त्यातला प्रकार झाला आहे बघा इकडे. कारण आजी जेव्हा आईचे कान भरत असते जानकीविषयी तेव्हा जानकीला चक्कर येते आणि ऐश्वर्या इथे काहीतरी करते त्यावेळेला जानकीचा तोल जातोय. तर इकडे सारंग आणि सौमित्र आणि शर्वरी तिघंजणं भांडतायत, बोलतायत, मजा मस्ती करतायत. तेवढंच वातावरण इथे फ्रेश होतंय आणि ऋषिकेश तेवढ्यात आला आहे. तर शर्वरी विचारते की अगं वहिनी तू इतकी थकलेली का दिसतीयेस. तर ऋषिकेश सांगतो अगं तिचं व्रत चालू आहे त्यामुळे जरासं तिला गरगरल्यासारखं झालं. पण जानकी लगेच इकडे बाजू सावरते आणि म्हणते की नाही मी ठीक आहे आता आणि आज देवळामध्ये ना चांगली गोष्ट झाली, देवीनं आपल्याला उजवा कौल दिला आहे आणि असं म्हणून ती देवळात घडलेला प्रसंग सांगते आणि लवकरात लवकर देवी नानांना बरं वाटेल अशी आपण प्रार्थना करूया असं सांगते. सगळ्यांना ती इथे देवळातून आणलेला प्रसाद देते आणि म्हणते की आईंना जाऊन मी प्रसाद देते. तर घरामध्ये आई इथे स्वयंपाक करतायत बरं का, आजी खुर्चीवरच बसले आहेत. जानकी आईंजवळ येते आणि प्रसाद घ्या म्हणून सांगते आणि मग त्याच्यानंतर इकडे जानकी आईंना सुद्धा सांगते की आज देवळात चांगली गोष्ट घडली. देवीला प्रार्थना केल्यानंतर देवीच्या उजव्या बाजूचं फूल पडलं जे की देवीला वाहिलेलं होतं. देवीनं आपल्याला चांगला कौल दिला आणि लवकरात लवकर आता नानांना बरं वाटेल, नाना लवकरात लवकर पूर्वीसारखे बोलायला लागतील, शुद्धीवर येतील असं म्हणते आणि हा प्रसाद घ्या आणि तुम्हीसुद्धा हा प्रसाद घ्या असं म्हणून ती प्रसाद देते आणि हे जे फूल आहे ते मी ते नानांच्या जवळ ठेवते असं म्हणून ती ते फूल ठेवायला जाते. तर इकडे प्रेक्षकांनो ऐश्वर्याने जे काही काम सांगितले ते करायला तो माणूस आला आहे. आता नेमकं काय काम आहे ते सस्पेन्समध्ये आहे आणि बघूया या कामामुळे जानकीच्या अडचणीत वाढ होतीये की आणखीन काय घडणार आहे. तर इकडे जानकी नानासाहेबांच्या जवळ ते फूल ठेवायला येते. तेवढ्यात त्या माणसाने तिथे तो नाग सोडला आणि तो नाग नेमका इकडे जानकीला चावला आणि जानकी चक्कर येऊन पडते. काय होणार पुढे